एक मोठी बातमी कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे। दुसरीकडे पोलिसांनी मात्र आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटीस बजावलेली आहे। तर या आंदोलनात मनसे सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। समितीच्या वतीने मनसेला कोणताही संपर्क करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे मनसेकडून तुर्तास आंदोलनामध्ये सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। मनसेशी आंदोलनाबाबत संपर्क साधला गेला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील अशी माहिती आहे। कबूतरखान्यासंदर्भात आज दुपारी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे। तज्ञ डॉक्टर समिती आज अहवाल सादर करणार आहेत। कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कबूतरांना अन्न पाणी देण्यावरची बंदी कायम सध्या आहे। न्यायालयाकडून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज दुपारी पुन्हा एकदा कबूतरखान्यासंदर्भात हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणचे कबूतरखाने बंद केले आहेत। दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना देखील बंद करण्यात आलेला आहे। कबूतरांना खाद्य न टाकण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत, मात्र काही जण कोर्टाचे आदेश पायदळी तुडवताना दिसतायत। दादरमध्येच इमारतीच्या छतावर नवा कबूतरखाना सुरू केल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ माजली आहे। कोर्टाच्या आदेशानंतरही दादरमध्ये जैन मंदिराजवळील रहिवाशांची मुजोरी कायम असल्याचं दिसून आलंय। दुसरीकडे मुंबई महापालिकेनं दुसऱ्यांदा कबूतरखान्यावर ताडपत्री लावलेली आहे। ही ताडपत्री आंदोलकांनी फाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे आणि त्यामुळे मुजोर कबूतर प्रेमींनी इमारतीच्या छतावरच कबूतरखाना भरवल्याचं दिसून येतंय। ही दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे इमारतीच्या छतावरच हा कबूतरखाना सुरू करण्यात आलेला आहे। न्यायालयाने आदेश दिले असतानाही काही जणांची या निर्णयाला पायमल्ली खरं तर इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कबूतरांना खाद्य न टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेत, मात्र काही जण कोर्टाचे हे आदेश पायदळी तुडवतायत। हा अनधिकृत कबूतरखाना एका इमारतीवर सुरू करण्यात आलेला आहे। पुढची मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। राज्यातील गणेशोत्सव प्रशासनाच्या उपाययोजना आणि इतर बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर सर्व जिल्हा शहरांचे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त उपस्थित असतील।